सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तर इंदू मावशी आज आलेले आहेत कामासाठी, मिरची तोडायची आहे. त्यांना काय झालं, येताना उशीर झाला असेल, त्यामुळे नाश्ता वगैरे केला नव्हता. मग आल्यानंतर म्हणल्या मी थोडंसं खाऊन घेते. म्हणलं खा, तोपर्यंत आत्याही तुमच्यासोबत नाश्ता करतील. आज जेवणात बनवणार आहे मी छान अशी मटकीची डाळीची आमटी. त्यासाठी डाळ आणि टोमॅटो शिजत घातले. इकडे छान असं वांग सुकं बनवलेलं आहे. काय झालं होतं, वांगी बाजारात आणलेली तशीच राहिली होती. मग म्हणलं पातळ केलं तर संपणार नाही, म्हणून मी काय केलं, कांदा टोमॅटो लसूण फोडणीला घालून सगळी वांगी अशी बारीक चिरून त्याच्यामध्ये घातलं होतं. हळद मसाला घरचा येसूर घालून छान असं शिजून घ्यायचं. भरिता टाईपच करायचं. नंतर एकदम असं बारीक बारीक करून घ्यायचं उलटण्याने. त्याच्यात शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालायची आहे. मग त्यांना म्हणलं तुम्ही घ्या दोघी जणी नाश्ता करून आणि मग जावा मिरची तोडायला. मी मागून माझं काम झालं की येईल. मामा पण यायला लागले त्यांच्यासोबत नाश्ता करायला. मांजरं लागली ओरडा. त्यांना वाटलं की दुपारच झाली आहे चपाती खाण्यासाठी. तर काय करायचं, आज रानामध्ये मिरची तोडायची आहे, टोमॅटो पण काढायचे. आणि इकडे आमचं कांद्याचं रोप एवढं सुंदर आले, पण पाऊसच उघडत नाही, त्याच्यामुळे लावायला काही हे होत नाही. ह्यांना मोटर चालू करायची होती आणि गेले मोटर चालू करायला चावी घरीच. परत एवढ्या सगळ्या चिखलातनं मी इकडे चावी घेऊन आली. ह्याच्यामुळे तर माझं घरातलं काम काय उरकत नाही. घर कुठे आहे बघा आमचं, तिकडे, तिकडून इकडे चावी घेऊन आले. चावी दिली त्यांना. परत ह्या दोघींकडे आले, कारण म्हणलं ह्यांना दोघींना सांगावं की दुपार झालेली होती, आपण जेवण करूया आणि मग टोमॅटो काढूया. त्यांची एक लाईन राहिली होती मिरची तोडायची. त्या म्हणले की आम्ही एवढे तोडतो आणि मगच येतो. चालेल म्हणलं, तुम्ही या, मला पाणी भरायचं आहे. हे गेलेत मोटर चालू करायला, कारण 2 दिवस झालं आमच्याकडे पावसामुळे लाईट नाही आहे. त्याच्यामुळे पाणी विहीर फुल भरली आहे, पण वापरायला पाणी नाही आहे, असं झालेलं आहे. तर त्यामुळे मला सगळं पाणी भरायचं आहे, म्हणून मी रिटर्न घरी जाणार होते. म्हणलं बघावं ह्या दोघींचं केवढं राहिलेलं आहे. तर मिरची छोटी छोटी आहे, पण काढावी तर लागणार आहे. इकडे ना 2-3 गवारीची झाडं आली आहेत, इतकी सुंदर त्याला गवार लागली आहे. म्हणलं राहू दे, आपल्याला भाजीला खायला होतीये. तर वातावरण असं झालेलं आहे, काय सांगता येत नाही, पाऊस म्हणजे येण्याची शक्यता आहे. तिकडे काय केलं, दोघींनी लाल मिरच्या ना त्यातल्या निवडून वाळत टाकलेत. मामा गेले शेळ्यांना घेऊन. मी घरी येऊसपर्यंत मोटर चालू झालेली होती, तर म्हणलं आधी सगळं पाणी भरून घ्यावं. इकडे ना झाडी किती मोठी झालीत बघा. इकडे सीताफळाचं, रामफळाचं झाड आहे, जांभळाचं झाड आहे. सगळी झाडी असल्यामुळे ना खूप असं हे झालेलं आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे डास वाढलेत. तर तुमच्याकडे घराच्या बाजूने कोणती कोणती तुम्ही झाडं लावलीत ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. माझे कपडे वगैरे धुवून झालेत. आता काय करायचं आहे, जायचं आहे मला तिकडे नंतर जेवण करून टोमॅटो तोडायला. 3 गुलाबं केवढी सुंदर आलेत बघा, पण वेळ नाही आहे ते काढून देवाला तरी व्हायची, नाही तर डोक्यात तरी घालायची. आमच्या आत्यांचं सारखं चालू असतं की तू ते डोक्यात घाल म्हणून. तर नंतर काय झालं, या दोघीजणी घरी आल्या. माझं पाणी भरत आलं होतं. आत्या तिकडे मिरच्या ठेवतायत. तो म्हणजे एक 7-8 किलो मिरच्या निघलेल्या आहेत. तेवढ्या मला कशाला झाडाला ठेवायच्या, कारण मिरची खूप लहान आहे, त्याच्यामुळे ती काय होतीये, लाल झाली तरी नंतर मसाला बनवताना ती नीट करतानाच हे होणार. म्हणजे जेव्हा आपण मिरच्याची देठं काढतो वाळलेली असली की ती फुटून जाणार. तर बसलो आम्ही जेवायला, 3 जणी जेवण करायला बसलोय. मामा शेळ्या घेऊन गेलेत. मामा जाताना जेवण करून गेले. मामा काय करतात, शेळ्या घरी आणल्या की मग जेवण करतात. तर वांग्याची भाजी जी मी सकाळी शिजायला घातली होती बघितलीच तुम्ही, आणि डाळ शिजत घातली होती मटकीची, त्याची ती मटकीची डाळीची आमटी बनवली आहे. लोणचं घेतलेलं आहे. इंदू मावशी नकोच म्हणत होत्या, म्हणलं मी सकाळी आल्यानंतर जेवली, आता कशाला जेवायचं. त्यांना म्हणलं चला थोडं जेवण करून घेऊया, कारण मी जेवलेलीच नव्हते, माझं कामच चालू होतं. तर मला त्यांनी दिलेला आहे ताट. इकडे त्यांनी सकाळी मटकीची उसळ आणली होती, ती मला दिली आहे. त्यांना खायचं आहे म्हणजे वांग्याचं भरीतच म्हणावं लागेल, ते खायचं होतं. ते म्हणलं तू वांग्याची भाजी घे, ते मटकीची भाजी घे, मी वांग्याची भाजी खाते. 3 जणी छान असं जेवण करायला बसलेलो होतो. रानातलं असं आमचं सुंदर जेवण. रात्री वडापाव आणले होते, त्यातले 2 वडे मी काय केलं होतं, शिल्लक राहिले ते फ्रीजला ठेवले होते. फ्रीजला ठेवले की खराब होत नाही, मग छान असे तव्यात गरम करायचे आणि जेवताना खायचे. कोंबड्या बघा तिकडे होत्या आणि आम्ही जेवण करायला बसलो, खूप लांब होत्या, की जेवण करायला बसलो की लगेचच पळत घरी आल्या. तर आत्या इकडे बसल्यात. आता आम्ही छान असं जेवण करतो आणि जातो टोमॅटो तोडायला. सुरुवात केली टोमॅटो काढायला. काय झालं होतं, आज ना आमच्याकडे कॅरेट नव्हते आणून दिलेले, त्याच्यामुळे थोडंसं अवघड चाललं होतं. 2 दिवस आम्ही कसे टोमॅटो तोडले, डायरेक्ट तोडायचो आणि कॅरेटमध्ये भरून टाकायचं. तर हे काय करतायत, आम्ही 3 जणी तोडतोय आणि हे निवडत आहेत टोमॅटो. कसं घाण वगैरे एखादं चुकून जातच त्याच्यामध्ये, मग ते काढून ते बाजूला करायचं. कारण काय होतं, चांगल्याला भाव भेटत नाही, त्याच्यात अजून घाण देऊन काय करायचं. मग हे असं शेतकऱ्याला खूप काळजी असते दुसऱ्यांची, त्याची काळजी कोणी करत नाही, पण तो सगळ्यांची काळजी करत असतो. असं चालू आहे ह्यांचं टोमॅटो निवडायचं. तर वातावरण कसं झालंय बघा, झालंय आता थोडंसंच आम्ही टोमॅटो तोडणार आहे, कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे. हाही टोमॅटो भिजून जातील, म्हणून जे काय 2 दोरे आहेत ते तोडणार आणि मग आम्ही सुट्टी करणार आहे. तर इकडे बाजूला आमच्या ऊस आहे, इथे विहीर आहे खूप अशी फुल भरलेली, पण मला आता तार असल्यामुळे पलीकडे जाऊन दाखवता येणार नाही. बाजूचे जे आमचे शेतवाले त्यांची विहीर आहे, पाण्याने एकदम फुल भरलेली आहे. आता तिकडे इंदू मावशी 2 जणी तोडतायत, मी वाहते, ते निवडून भरतायत. तर
किती टॅमॅटो झाले तुम्ही मगाशीच बघितलं. आता ही पण बादली घेऊन मी काय करते त्यांच्याकडे देते, मग ते भरून ठेवतील. असे छान पॅक करून टॅमॅटो ठेवलेत, कारण टॅमॅटो भिजले की टॅमॅटोची वाट लागते. असं दिवसभर रानात आज काम चालू होतं. मिरची तोडली, टॅमॅटो तोडली. तर दसरा जवळ आलेला आहे. लवकरच घरातली सगळी साफसफाई, टॅमॅटोचा राडा असतोच रोज आमच्याकडे. म्हणजे टॅमॅटो तोडायचे असतातच. आता हे टॅमॅटो सगळे झाकून ठेवते आणि घरी जातो आम्ही. काय झालं, पाऊस आल्यामुळे आज इंदुमावशी लवकरच घरी गेल्या होत्या, कारण मग भिजत जावं लागलं असतं. मग घरी आल्यानंतर परत एकदा आम्हाला छान असा चुलीवर चहा ठेवलेला आहे. आणि आज आमच्याकडे काय बेत आहे ते तुम्हाला मी दाखवते. छान असं कुठून चहामध्ये अद्रक घातले. दिवसभर कामाचा कंटाळा आलेला असतो. सकाळी मामाने बाजूच्या आमच्या धीराच्या रानातून थोडा घेवडा आणलेला होता भाजीला. टॅमॅटो पण काय होतं लक्षात राहत नाही, आणि टॅमॅटोच आणायचे राहतात, मग भाजीला टॅमॅटो नसतं. आणि आज आहे आमच्याकडे मंगळवार स्पेशल चिकनचा बेत. तर ह्याने छान जाऊन इंदुमावशीला सोडल्यानंतर चिकन घेऊन आले. त्याला धुवून घेतलं, मीठ, हळद, मसाला, लिंबू पिळून असं लावून ठेवलेलं आहे. नंतर मी बनवणार आहे छान असं चुलीवरचं मस्त चिकन. आणि पावसाने सुरुवात केलेली आहे. आता बघूया हा किती जोरात येतोय ते, कारण ह्या पावसामुळे आमची कांद्याची लागण राहिली आहे. दिवसभर येत नाही आणि रोज संध्याकाळी पाऊस आलेला असतो. तर मला ना चिकनची व्हिडिओ घ्यायची होती, आणि नेमकं व्हिडिओ घ्यायला गेले भाजीची की लाईट गेलेली होती. तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ टाकलेले आहे, नक्की बघा.